नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील लाईव्ह इंग्लिशमध्ये दिलेला जो टॉपिक आहे माय वर्ड बडी, तो आज आपण अभ्यासणार आहोत। अधिक वेळ न घेता आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत। जॉन अँड हिज फ्रेंड्स अपीअर फॉर एन एक्झामिनेशन ऑफ इंग्लिश। जॉन आणि त्याचे मित्र हे इंग्रजीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते अँड दे हॅव अ डिस्कशन अबाउट इट, आणि त्यांच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा चालू होती। जॉन सेड, हॅलो फ्रेंड्स, हाऊ डिड यू फेअर इन युअर एक्झाम। परीक्षेबद्दल जॉन त्याच्या मित्रांना प्रश्न विचारतोय। उत्कर्ष सेड, हॅलो जॉन, हाय एव्हरीवन, फ्रेंड्स, माय एक्झाम वॉज गुड बट आय फेस सम प्रॉब्लेम्स इन द अनसीन पॅसेज। माझी परीक्षा चांगली गेली, परंतु मला जे अनसीन पॅसेज होते, पुस्तका बाहेरचे जे परिच्छेद होते, त्या संदर्भात थोडी अडचण आली। सिद्धनाथ सेड, माइन वॉज ऑल्सो गुड बट द सेम प्रॉब्लेम वॉज फेस्ड बाय मी ॲज वेल। सिद्धनाथने सांगितलं का माझी सुद्धा तीच समस्या होती। प्रतिमा सेड, आय फेस द प्रॉब्लेम ऑफ मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स। प्रतिमाने स्पष्ट करताना सांगितलं का जे अपरिचित शब्द होते त्यांच्या अर्थामुळे मला समस्या निर्माण झाली। जॉन सेड, I could not even read some big words in the unseen passage. जॉनने सांगितलं का त्या अनसीन पॅसेजमध्ये जे मोठे शब्द होते ते तो वाचू शकला नाही। सिद्धनाथ सेड, वेअर कॅन वी गेट द सोल्युशन टू दीज प्रॉब्लेम्स। मग या आपल्या समस्येवर आपल्याला समाधान कुठे मिळेल, त्याच्यावर उपाय आपल्याला कुठे मिळणार आहे। हमीद सेड, डोंट वरी, वी कॅन फाइंड ऑल सोल्युशन्स इफ वी रेफर टू अ गुड डिक्शनरी। मित्रांनो, जर आपण चांगल्या डिक्शनरीचा उपयोग केला तर आपल्या सर्व समस्या सॉल्व्ह होतील, असं हमीदने या ठिकाणी स्पष्ट केलं। प्रशिक सेड, बट वी डिडंट ब्रिंग डिक्शनरी विथ अस। पण आपल्यासोबत आपण डिक्शनरी तर घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेला। व्हॉट कॅन वी डू, मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय करू शकतो। हमीद सेड, फ्रेंड्स, वी कॅन सर्च फॉर द मिनिंग ऑनलाईन ऑर इन ऑफलाईन डिक्शनरीज। आपण तो शब्द ऑनलाईन सुद्धा किंवा ऑफलाईन सुद्धा डिक्शनरीमध्ये शोधू शकतो। फ्रॉम पर्सनल कॉम्प्युटर्स अँड इवन फ्रॉम स्मार्ट सेलफोन्स ॲट होम। आपल्या घरी असलेल्या स्मार्ट सेलफोनच्या साह्याने किंवा कॉम्प्युटरच्या साह्याने आपण ते शब्द ऑनलाईन सुद्धा डिक्शनरीच्या मदतीने शोधू शकतो। उत्कर्ष सेड, व्हॉट अ ग्रेट आयडिया फ्रेंड्स। किती छान आयडिया आहे, किती छान कल्पना आहे। हमीद सेड, लेट अस गो अँड सी द मिनिंग, प्रोनाउन्सिएशन अँड यूज ऑफ द अननोन वर्ड्स। चला तर मग मित्रांनो, आपण अपरिचित शब्दांचे अर्थ, त्यांचा उच्चार आणि त्यांचा उपयोग समजून घेऊयात। ऑल सेड, थँक्यू हमीद। सगळ्यांनी हमीदचे धन्यवाद व्यक्त केले। देन या ठिकाणी एक प्रश्न दिलेला, ॲक्टिव्हिटी दिली, वर्क इन पेअर्स, डिस्कस द युजेस ऑफ डिक्शनरी। या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गट करून, ग्रुप करून त्यांची चर्चा या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे डिक्शनरी संदर्भात। तर मित्रांनो, या ठिकाणी एक ऑनलाईन डिक्शनरीचं पेज आपल्यासमोर ओपन केलेलं आहे। या ठिकाणी पुस्तकात सुद्धा हे पेज दिलेलं आहे, www.chalashikuya.com, आणि या ठिकाणी त्यांनी सर्च बारमध्ये वर्क हा शब्द टाकलेला आहे। आणि बघा, या ठिकाणी तो शब्द टाकल्यानंतर या ठिकाणी या प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे, वर्क। त्याच्यासमोर या ठिकाणी आपल्याला एक सिम्बॉल दिसतोय, साऊंडचा एक चिन्ह आपल्याला दिसतोय। त्याला जर क्लिक केलं आपण ऑनलाईन, तर त्याचा प्रोनाउन्सिएशन तो आपल्याला क्लिअर देणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी फोनेटिक त्याचं काही ट्रान्स्क्रिप्शन दिलेलं आहे। आणि पहिल्यांदा तो शब्द आहे नाऊन, ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग मेंटल ऑर फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट। त्याचा पहिल्यांदा नाऊन म्हणून अर्थ या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा उपयोग पण दिलेला आहे। बघा, ही वॉज टायर्ड आफ्टर अ डेज वर्क इन द फील्ड्स। एक सेंटेन्स सुद्धा त्याचा उपयोग करून दिलेला आहे। त्याच्या सिनोनिम्स, त्याचे समानार्थाचे शब्द आहेत। वर्क नाऊन म्हणून जर आलं असेल तर त्याचा लेबर, टॉईल, स्लॉग, ड्रजरी आणि एक्झर्शन अशा प्रकारचे समानार्थाचे शब्द आहेत। त्याचे अँटोनिम्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, या ठिकाणी ऑपोजिट वर्ड्स, लेजर आणि रेस्ट। देन सेकंड व्हर्ब, म्हणजे तोच शब्द वर्क जर व्हर्ब म्हणून आलं, क्रियापद म्हणून आलं, तर त्याचा अर्थ पण दिलेला आहे। बी एंगेज इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट, स्पेशली इन वन्स जॉब, डू वर्क। तर या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा व्हर्ब म्हणून सुद्धा अर्थ दिलेला आहे। सिनोनिम्स, त्याचे समानार्थी शब्द दिले त्यांनी, टॉईल, लेबर, एक्झर्ट वन सेल्फ, स्लेव, कीप ॲट इट अँड मोअर। अँटोनिम्स दिले तर रेस्ट आणि प्ले। तर अशा प्रकारे वर्क शब्दाचा आपल्याला ऑनलाईन डिक्शनरीच्या मदतीने त्याचा अर्थ आपल्याला शोधता येईल। या ठिकाणी बघा मित्रांनो, शेजारी त्यांनी एक कॉलम दिलेला आहे, वी यूज डिक्शनरी टू। आपण डिक्शनरीचा उपयोग कशासाठी करू शकतो, तर फाइंड द मिनिंग्स ऑफ वर्ड्स।
आपल्याला शब्दांचे अर्थ शोधायचे असतील तर याचा उपयोग करू शकतो. फाइंड आउट द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड्स, शब्दाचं योग्य स्पेलिंग आपल्याला शोधायचं असेल त्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. फाइंड आउट हाऊ टू प्रोनाऊन्स ऑर से वर्ड्स, तो शब्द कसा उच्चारला पाहिजे यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. फाइंड आउट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच अ वर्ड इज, त्या शब्दाची जात नेमकी कुठली, पार्ट्स ऑफ स्पीच कुठला आहे, विच काइंड ऑफ पार्ट ऑफ स्पीच इज देअर, त्या ठिकाणी त्याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. अँड युसेस ऑफ द वर्ड, त्या शब्दाचा उपयोग कसा करायचा त्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. दुसरा प्रश्न दिला मित्रांनी, फाइंड आउट द प्रोनाउन्सिएशन अँड युसेस ऑफ एनी 10 इरेग्युलर व्हर्ब्स फ्रॉम अन ऑनलाईन डिक्शनरी अँड शेअर विथ युअर क्लास. तुमच्या मित्रांसोबत एक ऑनलाईन डिक्शनरीच्या मदतीने इरेग्युलर व्हर्ब्स, या ठिकाणी आता 10 इरेग्युलर व्हर्ब्स म्हटलेत मित्रांनो. रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब्स आपल्याला माहीत असले पाहिजेत. इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय, जे क्रियापद, अनियमित क्रियापद आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे ईडी प्रत्यय नसलेले जे काही क्रियापद असतात त्यांना आपण इरेग्युलर, ज्याची तिन्ही रूपं वेगवेगळे असतात, असे 3 इरेग्युलर व्हर्ब्स जे आहेत, 10 इरेग्युलर व्हर्ब्स ते आपल्याला ऑनलाईन डिक्शनरीच्या साहाय्याने शोधायचे आहेत आणि ते आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे. तर मग अशा प्रकारची इरेग्युलर व्हर्ब्स आपण कसे शोधणार, तर त्यासाठी आपल्याकडे इंटरनेट असलं पाहिजे आणि इंटरनेटच्या मदतीने आपण ते शोधू शकतो. बघा या ठिकाणी मित्रांनो, मी डिक्शनरी इंग्लिश टू मराठी असं टाईप केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समोर एक लिंक ओपन झालेली आहे. बऱ्याचशा डिक्शनरीज आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर त्याच्या लिंक्स आपल्याला मिळतील आणि त्या ठिकाणी त्या वेब पेजला जाऊन आपल्याला पाहिजे तो शब्द आपण शोधू शकतो. या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. या ठिकाणी मी एक इरेग्युलर व्हर्ब या ठिकाणी टाकतोय आणि त्या क्रियापदाचं आता या ठिकाणी कशा पद्धतीने सर्च करतात, मी एंटर टेक्स्ट म्हटलेलं तिथं मी आता क्रियापद टाकतोय. राईट हे क्रियापद मी टाकतोय, इरेग्युलर वर्ब आहे. त्याचा अर्थ समोर आलाय पहा, लिहा, आणि त्या ठिकाणी त्याचा उच्चार वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी माईकला जर मी क्लिक केलं, लिसनला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी त्याचा प्रोनाऊन्सिएशन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे शब्द आपण पाहू शकतो. डिक्शनरीमध्ये त्याच्या संदर्भात सविस्तर या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला अगदी शॉर्टमध्ये ते दिसतंय, परंतु अशा बऱ्याचशा डिक्शनरी असतात त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर त्याची पार्ट्स ऑफ स्पीच कुठला आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कुठलं आहे, त्याच्या मिनिंग काय आहे, त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स जसं आपण या ठिकाणी पाहिलं तसे आपल्याला पाहायला मिळतात. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग करता येईल. तिसरा एक प्रश्न दिला आहे, डाउनलोड अन ॲप ऑफ एनी गुड डिक्शनरी इन युअर पॅरेंट्स स्मार्टफोन अँड ट्राय टू यूज इट. मित्रांनो अगदी सोपं आहे आपल्या स्मार्टफोनवर. आता मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आपल्या घरी असलेल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरमध्ये अनेक डिक्शनरीज आपल्याला अवेलेबल आहेत. त्यापैकी जी आपल्याला योग्य वाटत असेल, चांगली वाटत असेल ती डिक्शनरी आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपल्याला अभ्यास करताना, वाचताना, लिहिताना जे काही शब्द अडचणीचे वाटतात किंवा नवीन शब्द असतात, अननोन वर्ड्स असतात, ते आपण त्या डिक्शनरीमध्ये शोधू शकतो आणि त्यांचा अर्थ पाहू शकतो. त्याच्यामध्ये जे काही आपल्याला गोष्टी असतील, त्याचे डेफिनेशन असेल, त्याचे सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, त्याचा वाक्यात उपयोग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सहज पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. तर मित्रांनो आजच्या लाईव्ह इंग्लिश या टॉपिकमध्ये मला वाटतं या ठिकाणी युजेस ऑफ डिक्शनरी आपल्याला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.